नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग आता ट्विस्ट पाहायला मिळतोय। चक्क अनिकाने इतका घाणेरडा डाव आता केलाय ना की कमळीची अक्षरशः फजिती होणार आहे। होय प्रेक्षकांनो, अनिका कमळीला बरोबर लायब्ररीमध्ये कोंडून ठेवण्याचा प्लॅन करते आणि तिचा हा जबरदस्त डाव मात्र सुरू असतो। परंतु मित्रांनो, अनिकाला अजिबात कल्पना नाही आहे की आपण कमळीसाठी जे काही जाळं विणतोय त्या जाळ्यामध्ये पुढे आपणच आता उलटे अडकणार आहोत। इकडे बिचाऱ्या कमळीला कशाचीच कल्पना नसते। ती बिचारी लायब्ररीमध्ये जाते, सगळे पुस्तकं वगैरे बघत असते आणि इकडे मात्र सगळेच आता लायब्ररीतून निघून गेलेले असतात। कमळीला कळतं की मी लायब्ररीमध्ये अटकली आहे, लायब्ररी बंद केली आहे। ती मदतीसाठी ओरडत असते, वाचवा वाचवा, कोणी आहे का इकडे? पण मित्रांनो, कमळीच्या हाकेला उत्तर देण्यासाठी मात्र आपला ऋषी तिकडेच असतो लायब्ररीमध्ये आणि तो म्हणतो मी आहे ना। त्यानंतर मात्र खरी मजा प्रेक्षकांनो सुरू होते, कारण ऋषी आणि कमळी लायब्ररीमध्ये असताना अनिकाने रचलेला हा घाणेरडा डाव आता मात्र कुठल्या दिशेने जाणार आहे? ऋषी कमळी आता दोघंच रात्रभर तिकडे, हे पाहणं मात्र फार इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर मंडळी, अनिका कमळीची फजिती करायला निघाली होती, पण हा डाव मात्र तिच्यावर असा काही उलटलाय की काही विचारायला सोयच नाही। मित्रांनो, आजचा भाग खरंच इतका इंटरेस्टिंग दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे आपण पाहतोय प्रेक्षकांनो, कमळी आणि आता ऋषीचं बोलणं चालू असतं। या दोघांना कॉलेजला जायचं असतं। ऋषी मात्र बोलत असतात, कमळे इकडे कारमध्ये ये आणि बस। कमळी म्हणते, सर प्लीज नको ना, माझी मी सायकलने जायला समर्थ आहे, तुम्ही प्लीज आता ऑफिसमध्ये जा बरं। अहो माझ्या मागे मागे करू नका, तुम्हाला खूप कामं असतात। ऋषी काही ऐकत नाही। ऋषी मात्र आता कारचा दरवाजा उघडतो आणि बरोबर कमळीला मात्र बसवतो। तिकडे मात्र प्रेक्षकांनो, एक कारमध्ये फ्लावर असतं आणि त्या फ्लावरच्या बुकेवर सॉरी वगैरे लिहिलेलं असतं। ऋषी परत परत कमळीला सॉरी सॉरी म्हणत असतो, तिची माफी मागत असतो, कारण कमळीला खूप राग आलेला असतो। ऋषी मात्र आता कमळीला खरंच प्रॉमिस करतो की यापुढे जसं काल घडलं ना, तसं अजिबात आता तुला मी एकटी वगैरे पडू देणार नाहीये। तुझ्या संकटकाळी मी येईल, कारण काल मात्र बिचारी कमळी भर पावसामध्ये त्याची वाट पाहत रात्रीपर्यंत तिथे होती आणि ऋषीला मात्र त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं। इकडे ऋषीचं आपल्यावर इतकं प्रेम आहे बघून कमळीला खरं तर खूप चांगलं वाटतं, तिला लाजल्यासारखं होतं। तेवढ्यात प्रेक्षकांनो आपण पाहतोय, बंड्या निंगी मस्त आता हे दोघं कमळीला चिडवत असतात। काय कमळे, काय चाललंय? लवबड पावसात भिजत होते म्हणे, पावसामध्ये नाईट आऊट चालू होतं म्हणे। इकडे मात्र ऋषीला सुद्धा प्रेक्षकांनो कमळीने रिक्वेस्ट करून ऑफिसला पाठवलेलं असतं। ऋषी सरांना लेट होत असतं म्हणून कमळी मात्र म्हणते, सर तुम्ही प्लीज निघून जा। बंड्या निंगी कमळी आता मात्र आपल्या आपल्या कामाला निघतात। त्यांना कॉलेजला जायचं असतं, लायब्ररीतून काहीतरी पुस्तकं वगैरे बदलून घ्यायची असतात। तेवढ्यात कमळी मात्र आता जाते। अन्नपूर्णा आणि राजन मात्र प्रेक्षकांनो त्यांचं दागिन्यांचं काम ते करण्यामध्ये बिझी असतात। इकडे आपण पाहतोय, अन्नपूर्णा आता शाळेतला तिचा एक जुना कुठला तरी स्टुडंट असतो ना, त्याला मात्र भेटते। बरोबर तो रितेश आपली कार थांबवतो आणि आजी कसं काय तुम्ही इकडं? तेव्हा मात्र अन्नपूर्णा राजन आता बोलतात, अहो आपल्या शाळेमध्ये हा शिकत होता ना, आपल्या कॉलेजमध्ये पण काही दिवस प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलंय आणि विजेता नावाचं मोठं कोचिंग सेंटर आहे। आता मात्र प्रेक्षकांनो या रितेशचं खूप मोठं कारस्थान आपल्याला पाहायला मिळतंय। आता तो खऱ्या अर्थाने अन्नपूर्णाला म्हणतो, मॅडम पण तुमचा राग नाही गेला का अजून? मी कॉलेज सोडलं तेव्हापासून तुम्ही रागात होतात की मी का सोडलं, मी जॉब का सोडला? अन्नपूर्णाला कळतच नाही। ती म्हणते, नाही रे, कसं आहे ना, तुला मी सांगू का, ज्ञानदान हे सगळ्या दानांपेक्षा मोठं दान आहे, श्रेष्ठ दान आहे आणि तू माझा त्याचा बिझनेस केलाय ना, फक्त ती गोष्ट मला आवडलेली नाही आहे। तू तुझ्या ट्युशनमध्ये किती तुझ्या मनाला येईल तशा फीस घेतोस। अरे गरिबांसाठी थोडंसं काहीतरी ऑफर वगैरे द्याव्या, गरिबांसाठी मोफत शिक्षण उपलब्ध करून द्यावं, एवढीच माझी इच्छा असते ना। तेवढे आता त्यांच्या मोजक्याच गप्पा होतात आणि इकडे अन्नपूर्णा राजन यांना बँकेत जायचं असतं म्हणून ते मात्र निघून जातात। प्रेक्षकांनो, इकडे रागिणीचा प्लॅन मात्र तिच्यावरच उलटलाय, कारण तिचे दागिने राजननी आणि अन्नपूर्णा आजीनी मात्र तिला न विचारता अक्षरशः घेतलेले असतात बँकेत ठेवायला। दागिने पॉलिश करून आले तरी मला माहिती नाही आहे, दागिने आता बँकेत चालले तरी मला विचारलं नाही आहे, माझ्या हक्काचे दागिने म्हणून रागिणी करकर करत असते।
कामिनीजवळ खूप ओरडत असते. इकडे मात्र प्रेक्षकांनो दुसरीकडे कमळी, निंगी, बंड्या सगळे आता लायब्ररीमध्ये जाणार असतात. त्यांना लायब्ररीमध्ये खूप आता गोंधळ दिसतो. कमळी मात्र निंगी त्या पोरींना विचारते की लेक्चर नाही आहे का? आता त्या दोघींना कळतं की आजचे सगळे लेक्चर मात्र होणार नाही आहेत. काहीतरी प्रॉब्लेम आहे, तिकडे कुठलं तरी कॉम्पिटिशन आहे, म्हणून मात्र आता लेक्चर होणार नाही आहे. आता मात्र निंगीला आयडिया येते. निंगी आपलं डोकं लावते, कमळे तू का नाही भाग घेत गं त्या डिबेटमध्ये? तू तर अशीच जिंकू शकशील. तुझं नॉलेज खूप चांगलं आहे कमळे, तुझी आता बुद्धी इतकी तल्लक आहे ना. तेव्हा कमळी म्हणते, निंगे मला नाही गं वेळ, तुला माहिती आहे ना मला पुस्तकं न्यायचे, वाचायचे, रोज मला उशीर होतोय गं, मला शाळेतही जायचे. निंगी कमळीला खूप रिक्वेस्ट करते, कमळे असं करू नको. अगं तू किती हुशार आहे, मग तुझ्या हुशारीचा फायदाच काय? तू डिबेटमध्ये भाग घे, तुझं परत एकदा नाव होईल कमळे कॉलेजमध्ये. तेव्हा मात्र अनिका येते प्रेक्षकांनो. काय गे गावछाप, तू कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत नाही आहे का? आत्ता कळलं तू मला घाबरलीस ना. या अनिका महाजनच्या पुढे कोणीच उभं राहू शकत नाही आहे आणि तुला माहिती आहे मीच जिंकणार आहे. तुला आता भीती वाटते ना, मग ठीक आहे, तू आता कॉम्पिटिशनमध्ये भाग घे किंवा नको घेऊ, कॉम्पिटिशन तर अनिकाच जिंकणार आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो अनिका इतकं चिथावणीखोर आता कमळीला बोलत असते. चिडवून सगळ्या तिच्या फ्रेंड्ससमोर अपमान करून तिकडून निघून जाते. निंगी म्हणते, कमळे काय चाललंय हे? ही अनिका दीड दमडीची अनपढ गवार, हिचं नापास व्हायची वेळ आली तरी ही सुधरत नाही आहे. आता मात्र तू या कॉम्पिटिशनमध्ये भाग घे, जिंकून दाखव आणि त्या अनिकाची चांगली फोतरीच कर. इकडे मात्र प्रेक्षकांनो अनिकाने खूपच घाणेरडा डाव आखलेला असतो. अनिकाला माहिती आहे मी जर कमळीला चिडावलं, चिथावणीखोर आता बोलणं दिलं की ती बरोबर आता इकडे भाग घेणार आहे. होय प्रेक्षकांनो, आणि तसंच झालं. कमळी बरोबर आता त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला इंटरेस्ट दाखवते. जबरदस्त त्यांच्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशनची तयारी चालते. खूप मोठं आता डिबेट असतं. सगळ्यात आधी मात्र तिकडे अनिकाच येते. सगळ्यात पहिला नंबर अनिका. आणि अनिकाला मात्र असा काही सब्जेक्ट मिळतो ना, तिला आधी तर काही सुचतच नाही. तिला सब्जेक्ट मिळतो तेही प्रेमाचा. आता मात्र अनिका इंग्लिश फाडत असते. तिला जे काही वाटतंय बग 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 बोलत असते. कशाचाच कशाला मेळ नाही. अनिकासाठी तिच्या फ्रेंड सगळ्या टाळ्या वाजवतात. नंतर मात्र प्रेक्षकांनो आपली कमळी येते. कमळी मात्र शुद्ध मराठीतून बोलणारे. आता मात्र सगळ्यांचा गैरसमज होतो की आता कमळी मराठीत बोलते, कमळी गावछापे, कमळीला काहीच येत नाही. इकडे मात्र जशी आता प्रेक्षकांनो कमळी स्टेजवर आली, प्रेम या विषयावर कमळी मात्र बोलायला चालू करते, ते सुद्धा फ्लुएंट इंग्लिशमध्ये. अक्षरशः कमळीच्या पहिल्या वाक्यालाच आता टाळ्यांचा कडकडाट होतो. कमळीचं हे बोलणं, तिचं हे स्पीच विदाऊट कुठलीच तयारी करता कमळी इतकं छान आता प्रेमाचा अर्थ समजावून सांगते. अनिका मात्र डोळे फाडून तिच्याकडे बघत असते. थोड्या वेळ आता प्रिन्सिपल इकडे वेळ घेतात आणि विनर अनाऊन्स करायची वेळ येते. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो अनिका उभी राहायला जाते. पण आता जिंकली आहे ती म्हणजे कमळी. आता कमळी मोहिती जिंकली प्रेक्षकांनो. अनिकाचा इतका पचका झालाय, काही करून आता अनिका मात्र तिचा बदला घेणार आहे. मी तर या गावछापला आता सोडणार नाहीच आहे, असं म्हणून कमळी मात्र तिकडून निघून जाते. ऋषी कॉलेजमध्ये जातो. कमळीला घ्यायला वगैरे त्याला बोलायचं असतं. त्याला आता माहिती झालंय की इकडे कुठलं तरी डिबेटचं कॉम्पिटिशन आहे. कमळी तिकडेच आहे. ऋषीला प्रेक्षकांनो लायब्ररीमध्ये त्याच्या स्टुडंटचं जे काही बुक्स आहेत ते सगळे आता बदलायचे असतात, इकडून तिकडं करायचे असतात. काहीतरी त्याला अजून काम असतं म्हणून तो बिचारा लायब्ररीमध्ये जातो. आपलं शांत चित्ताने तो काम करत असतो. त्याचं सगळं आता तो कामात इतका तल्लीन होऊन जातो ना. लायब्ररीमध्ये कितीतरी मुलं येतात जातात, पण ऋषीचं काही लक्ष नसतं. इकडे मात्र सगळे लायब्ररीमध्ये कमळीचं कौतुक करतात. ऋषीसुद्धा ऐकतो, अरे वा, कमळीने इंग्लिशमध्ये आता प्रेमाचा अर्थ सगळ्यांना समजावलाय, तिचं कौतुक होतंय. ऋषीला सुद्धा चांगलं वाटतं. पण प्रेक्षकांनो अनिकाचा डाव काही संपत नाहीये. अनिका तिकडून तन करत जाते. लायब्ररीत सगळे तिचं कौतुक करतायत ना. आता मात्र या कमळीची, या गावछापची अशी फजिती करते ना, या लायब्ररीमध्येच आता हिला कोंडून टाकते. रात्रभर हिला कोंडून ठेवते. मग मात्र हिला कॉलेजमधून काढूनच टाकतील. हिची सगळी इज्जतीचा फालुदाच करते. असं म्हणून अनिकाने प्रेक्षकांनो खूप मोठा घाणेरडा डाव मात्र केलेला असतो. अनिकाची मैत्रीण म्हणते, काय अनिका, मगाशी कमळी आता आली होती लायब्ररीमध्ये पुस्तकं बदलायला, तेव्हा मात्र अजून एकदा ती येणार आहे, कारण तिचे जे पुस्तकं होते ते अवेलेबल झालेत आता
लायब्ररीत आणि त्या मॅडमनी सांगितले आता परत एकदा कमळी लायब्ररीमध्ये येणार आहे. अनिका आता विचारच करते. आता मात्र अनिकाचा तो प्लॅन चालू होतो. ती मैत्रिणींसोबत लायब्ररीला जाते. लायब्ररीमधल्या मॅडम ज्या काही असतात त्यांना आता निरोप देते खोटा की तुम्हाला प्रिन्सिपल सरांनी आत्ताच्या आत्ता अर्जंटली बोलवलं आहे, 5 मिनटात तुम्हाला तिकडे जावं लागेल आणि आता 10 मिनटानंतर लायब्ररी बंद व्हायचा टाईम आला आहे. प्रेक्षकांनो, इकडे मात्र लायब्ररी आधीच बंद होते आणि ही मॅडम लायब्ररीवाली जी काही मॅडम आहे ती मात्र प्रिन्सिपलला भेटायला जाते. अनिका मात्र प्रेक्षकांनो बरोबर ती संधी साधते आणि त्या लायब्ररीला कुलूप लावून टाकते. ऑफिसमध्ये आता मी तुमची चाबी ठेवेल, मी लॉक करून जाईल मॅडम, तुम्ही बिंदास्त जा असं म्हणून आता अनिका त्या लायब्ररीची जबाबदारी घेते आणि तिने मात्र प्रेक्षकांनो बरोबर कमळीला आतमध्ये कोंडून दरवाजा बंद करून टाकलेला असतो, लॉक केलेलं असतं आणि आता सगळे लाईट पंखे सगळं तिने बाहेरून स्विचच काढून टाकलेलं असतं. आता मात्र इकडे त्या मॅडमला तर बिचारीला काहीच माहीत नाही आहे. मॅडम तिचं सामान घेऊन आता घरी चालली जाते. इकडे मात्र आता चाबी आपल्या बोटामध्ये गोल गोल फिरवत अनिका एकदम स्टाईलमध्ये निघून जाते. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र कमळीमध्ये अडकली आहे. आता मात्र ऋषी कमळीची नाईट आऊट कशी होणार आहे, पुढे त्यांच्या आता प्रेमाचा संगमच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सगळं पाहणं फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मंडळी, येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेण्यासाठी, कमळी मालिकेच्या सगळ्याच प्रोमो अपडेटसाठी, रिव्ह्यूसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.